मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण इयत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 5वी 6वी सैनिकी स्कूल गणित या विषयाची तासिका अभ्यासत आहोत. त्यामध्ये आपण भूमिती, कोन आणि कोनाचे प्रकार किंवा भूमितीवरील संभाव्य प्रश्न आजच्या तासिकेमध्ये आपण अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 8वी स्कॉलरशिप, 8वी NMMS, 3री 4थी MTS BTS, 5वी 6वी सैनिकी स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो. ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588546308 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. यावरती मॅसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन. त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोजचं लाईव्ह तासिका करत चला. तर चला विद्यार्थी मित्रांनो, परत एक वेळ सर्वांना गुड मॉर्निंग, सुप्रभात, शुभ सकाळ. मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि आजच्या तासिकेतील पहिल्या प्रश्नाकडे जाऊया. आपण संभाव्य प्रश्न घेत आहोत. कोन, कोनाचे प्रकार, त्रिकोण, त्रिकोणाचे प्रकार, चौकोन, चौकोनाचे प्रकार या घटकावर. तर पहा, आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न आहे आपल्यासाठी. काटकोनाच्या 2/3 मापाच्या कोनाचे माप किती अंश असेल? पहा, पहिला प्रश्न काय आहे? काटकोनाच्या 2/3 मापाच्या कोनाचे माप किती असेल? काटकोनाच्या 2/3 मापाच्या कोनाचे माप किती अंश असेल? तर पहा, सर्वप्रथम आपल्याला काटकोन कसा असतो हे माहिती असणं गरजेचं आहे. आपल्याला ते आपण घेतलेला आहे कोन कोनाचे प्रकारामध्ये. हा काटकोन आहे. हा काटकोन त्रिकोण झाला आणि हा काय आहे? काटकोन आहे. काटकोन हा इथं हा जो कोन आहे तो किती अंशाचा आहे? 90 अंशाचा आहे. हा काटकोन किती अंशाचा असतो? 90 अंशाचा असतो. आपण कोन कोनाचे प्रकार यामध्ये लघुकोन, काटकोन आणि विशाल कोन हा इथला कोन काटकोन असतो. बरोबर आहे. हे 3 प्रकार पाहिलेले आहेत. लघुकोन कोणाला म्हणतात? 90 अंशापेक्षा कमी मापाच्या कोनाला. म्हणजे हे काय आहे? 90 अंशापेक्षा कमी मापाच्या कोनाला आपण काय म्हणतो? लघुकोन म्हणतो. काटकोन 90 अंश मापाच्या कोनाला काटकोन म्हणतो. आणि विशाल कोन 90 अंशापेक्षा मोठा व 180 अंशापेक्षा लहान. 90 अंशापेक्षा मोठा व 180 अंशापेक्षा लहान मापाच्या कोनाला आपण काय म्हणतो? विशाल कोन म्हणतो. मग आपल्याला काय म्हणते? काटकोनाच्या, म्हणजे काटकोनाचं माप किती असतं? काटकोनाचं ॲक्युरेट माप 90 अंश असतं. मग ह्या 90 अंशाच्या 2/3 90 अंशाच्या 2/3 म्हणजे 90चे 3 भाग केले, त्याच्यापैकी 2 भाग घेतलेत. म्हणजे 90 गुणिले 2/3. 3 90ला जर भाग घातला, 3 1 3, 3 3 9 0, 30 दुनी 60 अंश. उत्तर काय असेल आपलं? 60 अंश हे उत्तर असेल. 60 अंश हे उत्तर असेल. स्वाती साळवी, गोपाळ घरे, तुळे, पगारे, कांबळे, काळे पाटील, कर्डिले, द्विजा, शिवाजी वाघ, रासकर. चला, हा या वर्षीपासून
नवीन भाग समाविष्ट करण्यात आलेला आहे भूमितीचा आपल्या नवोदयाला. कोणकोणाचे प्रकार हे आपण सर्व डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. त्याच्यावरचे आपण संभाव्य प्रश्न घेत आहोत. पुढचा प्रश्न काय आहे, एका वर्तुळाचा परिघ 88 मीटर आहे तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती. चला, वर्तुळाचा परिघ, वर्तुळाचे क्षेत्रफळ, वर्तुळ हा धडा आपण डिटेलमध्ये घेतलेला आहे. वर्तुळाचा परिघ 88 मीटर आहे तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती. तर पहा, आपल्याला त्या ठिकाणी वर्तुळाचे दोन सूत्र माहिती आहेत. कोणते? वर्तुळाचा परिघ, वर्तुळाचे क्षेत्रफळ. मग वर्तुळाचा परिघ बरोबर काय सूत्र आहे? 2πr. बरोबर आहे. आपल्याला क्षेत्रफळ काढण्यासाठी त्रिज्या माहीत असली पाहिजे. काय माहीत असली पाहिजे? त्रिज्या. मग इथं त्रिज्या दिलाय का? नाही, परिघ दिलाय. मग परिघावरून आपण त्रिज्या काढू. वर्तुळाचा परिघ किती दिला? 88 बरोबर 2. पायची किंमत किती आहे? 22/7 गुणिले हे आर म्हणजे त्रिज्या. बरोबर आहे. मग हे 88, हे 7 काय होतं? भागिले होतं, इकडे येऊन गुणिले झालं. हे 22 आणि 2 तिकडं काय होतं? गुणिले होतं, इकडे येऊन काय झालं? ते भागिले झालं. 22 × 22, 22 चोक 88, बे 1 बे, बे 2 4, काय राहिलं? 7 2 14. म्हणजे त्रिज्या काय आली हो? त्रिज्या बरोबर 14 मीटर. परिघ मीटरमध्ये दिलाय म्हणून त्रिज्या सुद्धा कशात आली? मीटरमध्ये आली. बरोबर आहे. मग तुम्हाला त्रिज्या मिळालेली आहे, त्याच्याहून आता क्षेत्रफळ काढा. उत्तर येणं अपेक्षित आहे, उत्तर येत नाही. पहा, वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर काय आहे? पाय आरचा वर्ग, पाय आर स्क्वेअर. पाय आर स्क्वेअर. पायची किंमत किती आहे? 22/7. आरचा वर्ग, आर किती मिळाला आपल्याला? 14. म्हणजे हे 14चा वर्ग किती आहे? 196. 14चा वर्ग किती आहे? 196. 14 गुणिले 14, 14चा वर्ग आपल्याला सर्वांना माहिती आहे. 14चा वर्ग किती आहे? 196. आलं का लक्षात? मग 2 भाग घाला 196ला. जाते का? जात. हे 7 भाग घाला. जाते का? जाते. 7 × 1 7, 7 2 14, 19 मधून 14 गेले, किती राहिले? 5 राहिले. पुढं 6 आहे, 56 झालं. 7 8 56. मग वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर 22 गुणिले 28. 22 गुणिले 28. 28 2 56ला 6, हातचे किती आले? 5. 28 2 56, 56 आणि 5 61. 616 चौरस मीटर हे वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर 616 चौरस मीटर. चला, साळवी, आबोली, व्हेरी गुड. चला, झालेलं आहे हे. पटकुलकर, कदम, दिगंबर, काळे, भगवान काळे, पगारे, बुद्रुकवाड, द्विजा, श्रुती, काळे पाटील, यादव. चला, त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? एका वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेची लांबी 42 सेंटीमीटर आहे तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती. पहा, हा वर्तुळ आहे, या वर्तुळाचा केंद्रबिंदू काय म्हणते? वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेची लांबी 42 सेंटीमीटर आहे. किती दिले? सर्वात मोठ्या जीवेची लांबी 42. तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती? तर वर्तुळाची जीवा म्हणजे हे वर्तुळातून जाणाऱ्या, वर्तुळामध्ये जे हे आहे, वर्तुळावरील 2 बिंदूंना जोडणाऱ्या रेषेला आपण काय म्हणतो? वर्तुळाची जीवा म्हणतो. मग ही अशीही असू शकते जीवा. पण वर्तुळाची ह्या केंद्रबिंदूतून जाणारी ही काय आहे? वर्तुळाची सर्वात मोठी जीवा ही व्यास असते.
केंद्रबिंदूतून जाणारी वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हणजे त्या वर्तुळाचा काय असतो, व्यास असतो. मग या ठिकाणी ही सर्वात मोठी जीवा म्हणजेच व्यास, व्यास किती दिलाय, 42 सेंटीमीटर. प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारले, त्रिज्या काढा. मग त्या वर्तुळाची त्रिज्या बरोबर व्यास भागिले 2, व्यास भागिले 2. वर्तुळाची त्रिज्या बरोबर सूत्र काय आहे, व्यास भागिले 2. व्यास किती आहे, 42, 42 भागिले 2, 42 भागिले 2. मग 2 न भाग आला, बे 1 बे, बे 2 4, बे 1 बे. मग त्रिज्या किती आली, त्रिज्या बरोबर 21 सेंटीमीटर. त्रिज्या बरोबर 21 सेंटीमीटर. उत्तर काय येईल आपलं, 21 सेंटीमीटर. चला, श्रुती, कदम, लिंगे, नरवडे, वाघ, पाटील. चला, ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. ओम भगवान काळे पाटील, संध्या शिंदे, कृष्णा नरवणे, यादव, गुरव. छान. चला, बऱ्याच जणांनी योग्य उत्तर दिले. सर्वात अगोदर कोण उत्तर दिलेलं आहे, आबोली. चला, व्हेरी गुड. चला, लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. पुढचा प्रश्न काय आहे आपल्यासाठी पहा, भूमितीवरचाच हा प्रश्न आहे. 512 घनमीटर घनफळ असणाऱ्या घनाकृती टाकीची उंची किती असेल. चला, आपला हा प्रश्न घनफळ आणि पृष्ठफळावरचा आहे. 512 घनमीटर घनफळ असणाऱ्या घनाकृती टाकीची उंची किती. उंची किती पहा. इथं काय दिले, 512 घनमीटर घनफळ असणाऱ्या. 512 हे काय, घनफळ आहे. कुणाचं, घनाकृती टाकीची. मग समजा ही घनाकृती टाकी आहे, ही घनाकृती टाकी आहे, बरोबर आहे. याचं घनफळ किती दिले, 512 घनमीटर दिले. 512 घनमीटर दिलेलं आहे. मग घनाच्या सर्व बाजू कशा असतात, समान असतात, बरोबर आहे. मग घनाचे घनफळ बरोबर बाजूचा घन, बाजूचा घन. मग घनफळ किती दिले, 512 बरोबर बाजूचा घन. मग आपल्याला काढा का म्हणले, त्याची बाजू काढा म्हणले. बाजू म्हणजे त्याच्यामध्ये काय आली, उंची आली, लांबी आली आणि रुंदी. या तिन्ही बाजू काय समान असतात घनाकृतीच्या, त्याला आपण बाजू म्हणतो. जसं चौरसाच्या चारही बाजू समान असतात तसं घनाच्या सर्व बाजू या काय असतात, समान असतात. 8 बाजू असतात, 8ही बाजू काय असतात, समान असतात, बरोबर आहे. मग हे घनमुळामध्ये 512 बाजू बरोबर घनमुळामध्ये 512. आता या ठिकाणी आपल्याला विद्यार्थी मित्रांनो काय माहिती आहे का, वर्ग घन हे आपल्याला पाठ असले पाहिजेत, पाठ असले पाहिजेत. घन आणि वर्ग, वर्ग कुठपर्यंत, 30 पर्यंत. घन कमीत कमी 10 पर्यंत. 30 पर्यंतचे वर्ग, 10 पर्यंतचे घन हे आपल्याला पाठ असलेच पाहिजेत. मग आता हे 512 कशाचा घन आहे,
तर 512 हा 8चा घन आहे. पहा 8 गुणिले 8 जर माहिती नसेल तर 8 गुणिले 8 गुणिले 8 हे 8 8 64. 64 गुणिले 8 करा. 8 चौक 32ला 2 हातचे किती आले 3. 8 8 हे सॉरी 8 चौक 32ला 2 हातचे 3. 8 संग 48 आणि 3 51. हे 512 जो आहे तो 8चा घन आहे. घन कसं काढायचं? तीच संख्या 3 वेळेस गुणाकाराच्या रूपात लिहिल्याच्या नंतर त्या संख्येचा घन निघतो आणि वर्ग तीच संख्या 2 वेळेस गुणाकाराच्या रूपात लिहून त्याचं गुणाकार केल्याच्या नंतर त्या संख्येचा वर्ग मिळतो. मग बाजू का आली? बाजू बरोबर 8. आता 8 का आली? घन मीटर आली का चौरस मीटर आली का मीटर आली का सेंटीमीटर आली? तर मीटर येईल फक्त, कारण की इथं घन मीटर ह्याचं घनफळ दिले म्हणून 8 मीटर. उगा 8 उत्तर लिहू लागलात तुम्ही. बऱ्याच जणांनी काय केले 8 8 8 8. काय 8 घन मीटर आहे का मीटर आहे का सेंटीमीटर आहे का चौरस मीटर आहे काय आहे? चल थोडंसं लाईट गेलेली आहे. दररोजच लाईट चालले. काल 7 वाजताच्या तासिकेला गेली, आज आताच्या. तर मीटर असं लिहित चला. आलं का लक्षात? चला बऱ्याच जणांचं योग्य उत्तर आलेलं आहे. छान. ज्यांचं आलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. विद्यार्थी मित्रांनो, आज किती तारीख आहे हो? आज आहे 20 डिसेंबर. आपली परीक्षा आहे 20 जानेवारी. परीक्षा कधी आहे? 20 जानेवारी. आपल्याकडे आता किती दिवस राहिले? तर हे 20 तारखेचा तर सकाळी आपल्याला परीक्षेची तयारी करून परीक्षेला जायचं असते. म्हणजे हे डिसेंबर हा 31 दिवसाचा महिना आहे. तर आपल्याकडं फक्त आता 30 दिवस आहेत तयारी करायला. किती दिवस आहेत? 30 दिवस. मग यामध्ये जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवा. आपल्या ग्रुपवर येणाऱ्या सोडवा. तुमच्या जवळपासच्या दुकानामध्ये ज्या काही प्रश्न नवोदयच्या प्रश्नसंच मिळतात त्या तुम्ही सोडवा, घ्या. त्या सोडवा. जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवा, तपासून घ्या आणि त्यातील चुकांची दुरुस्ती करा. प्रश्नपत्रिका सोडवायची. जर पालक बाजूला बसले असतील तर विनंती आहे मुलांनी प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर ती तपासा आणि त्यामध्ये जे प्रश्न चुकलेले आहेत त्याच प्रश्नांचं त्यांना स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून ज्या ह्याच्यावरचा तो प्रश्न चुकलेला आहे तो पुढच्या प्रश्नपत्रिकेमध्ये चुकणार नाही. चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? एका त्रिकोणाचे 3 कोण एकास 2 दोनास 1 या प्रमाणात आहेत तर तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा असेल? एक त्रिकोण आहे, त्याचे कोण जे आहेत, कोण कसे आहेत त्याचे? एकास 2 दोनास 1 या प्रमाणात आहेत तर तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा असेल? तर तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा असेल? चला लाईव्ह क्लास दररोजच होईल. थोडंसं माझी तब्येत ठीक नव्हती, हाताला थोडं हे झालं होतं, लिहिता येत नव्हतं, म्हणून थोडंसं मध्ये लाईव्ह क्लास आपण बंद केले ते 8-10 दिवस. चला दररोजचा आहेत. काल आपण 7 वाजताचा घेतला होता. आज आता दोन्ही क्लास आपले लाईव्हच आहे. 7 वाजताचा हे. एका त्रिकोणाचे कोण एकास 2 दोनास 1 या प्रमाणात आहे तर तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा असेल? काटकोन असेल का? तर पहा आपल्याला इथं त्याचं प्रमाण दिलंय एकास 2 दोनास 1. मग समजा आपण काय करू, त्याची समान पट x मानू. समान पट काय करू? x मानू. समान पट काय करू? x मानू. मग इथं एकास 2 2 असतील म्हणजे हे 1x 2x आणि हे 3x बरोबर आहे. मग आता या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे?
आता या आपण ह्याची समानपट x मानली. त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज, त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापाची बेरीज बरोबर 180 अंश असते. किती असते? 180 अंश. मग ही 1x अधिक 2x अधिक 3x बरोबर 180 अंश, बरोबर 180 अंश. ह्याची बेरीज करा. 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6x बरोबर 180. मग x बरोबर 180 भागिले 6, 6 1 6, 6 3 18, 0 किती आलं? 30. x बरोबर किती आलं? 30. बरोबर आहे. x बरोबर 30. मग x ची किंमत जर तुम्हाला 30 मिळाली तर या तिन्ही कोणाची 1x म्हणजे 30 अंश, 1x बरोबर 30 अंश, 2x बरोबर 30 गुणिले 2 म्हणजे 30 दुनी 60, 3x बरोबर 3x नाही, इथं 1 मिनिट आपलं थोडंसं इथं गफलत झालेली आहे. इथं हे 1x 2x आणि 1 x आहे. इथं 1 x आहे. 1 आणि 2 3, 3 आणि 1 4, 4x बरोबर 180. मग ह्या 180ला x बरोबर 180 भागिले 4, 4 1 4, 4 चौक 16, 2 उरले, 4 पंचे 20, 20 झाले, 4 पंचे 20, 45 आलं. म्हणजे ही 1x बरोबर 45 अंश आणि हे 2x बरोबर 45च्या दुप्पट 90 अंश आणि परत 1x बरोबर 45 अंश आलं. मग आता हा या तीन कोणाचे माप आले का? आले 45 अंश, 90 अंश आणि 45 अंश. त्रिकोणाच्या तिन्ही कोणाचे माप आपल्याला माहिती झाले. एकाचं 45 आहे, दुसऱ्याचं 90 आहे, तिसऱ्याचं 45 आहे. म्हणजे या ठिकाणी हा जो 90 आहे, हा 90 कोणत्या कोणाचं माप असतंय? तर काटकोणाचं. म्हणजे हा काय आहे? काटकोण त्रिकोण आहे. या कोणाचं माप किती असेल? 90 अंश असेल. या कोणाचं माप किती असेल? 90 अंश असेल. बरोबर आहे. मग या कोणाचं जर माप 90 असेल तर मग राहिलेल्या या दोन कोणाचं किती? ह्याचं 45 आणि ह्याचं 45. म्हणजे हे 45 आणि 45 किती झाले? 90. 90 आणि 90 180 आली आपली बेरीज. मग हा कोण कोणता आहे? हा काटकोन त्रिकोण आहे. कोणता आहे? काटकोन त्रिकोण. बरोबर आहे. मग पर्याय काय दिलेत? काटकोन त्रिकोण, समद्विभुज त्रिकोण, विषमभुज. विषमभुज म्हणजे त्याच्या तिन्ही बाजू वेगवेगळ्या असलेल्या किंवा तिन्ही त्याचे कोणाचे माप हे वेगवेगळे असलेले, तो कोणता असतो? विषमभुज त्रिकोण असतो. त्यानंतर पर्याय 4 काय दिले? पर्याय 1 व 2 बरोबर. मग आता आपण इथं काटकोन त्रिकोण आहे. त्याच्यानंतर आपल्याला दोन कोणाचे माप समान आहेत म्हणजे तो समभुज त्रिकोण आहे. दोन कोणाचे माप त्या ठिकाणी काय आहेत? समान आहेत. म्हणजे तो काय आहे? समभुज त्रिकोण आहे. म्हणजे आपल्याला उत्तर काय येते? पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येते. पर्याय 1 व पर्याय 2 म्हणजे पहिला पर्याय काटकोन त्रिकोणाचा आहे, दुसरा पर्याय समद्विभुज त्रिकोणाचा आहे. म्हणजे दोन बाजू त्याच्या समान आहेत. मग पर्याय हे दोन्हीही बरोबर आहेत. तर मग पर्याय क्रमांक 4 हा उत्तर येते. पर्याय क्रमांक 1 व पर्याय क्रमांक 2 हे दोन्हीही बरोबर आहेत. आलं का लक्षात? चला, ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे. पुढचा प्रश्न काय आहे? एका वर्तुळ केंद्रातून जाणाऱ्या जीवेची लांबी 17 सेंटीमीटर आहे, तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती सेंटीमीटर असेल? चला, प्रश्न सरळ सरळ दिलाय. वर्तुळ केंद्रातून जाणाऱ्या जीवेची लांबी 17 सेंटीमीटर आहे. मग वर्तुळ केंद्रातून जाणाऱ्या जीवेची लांबी 17 सेंटीमीटर आहे, तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती? आपल्याला काढायचं काय आहे? त्रिज्या काढायचं आहे. मग
वर्तुळ केंद्रातून एका सेकंदात प्रश्न सुटणारा आहे. वर्तुळ केंद्रातून जाणाऱ्या जीवेला व्यास असे म्हणतात. वर्तुळ केंद्रातून जाणाऱ्या जीवेला काय म्हणतात? व्यास असे म्हणतात. बरोबर आहे. तर मग आपल्याला त्रिज्या काढायची, म्हणजे व्यास माहिती झाला. व्यास किती आला? वर्तुळ केंद्रातून जाणारी जीवा म्हणजेच व्यास किती आला? 17 सेंटीमीटर. बरोबर आहे. तर मग आपल्याला काढायचं काय आहे? त्रिज्या काढायचं. त्रिज्या बरोबर व्यास भागिले 2. व्यास भागिले 2. चला, लवाटे, स्वराज लवाटे सर, मी पाठवलेली गणिते तुम्ही सोडवली नाहीत. चला परत आज पाठवा, मी उद्याच्या तासिकेमध्ये घेईन. व्यास भागिले 2. व्यास किती आहे? 17. 17 भागिले 2 म्हणजे 17चा अर्ध करा. 17चा अर्ध 8.5. बे 1 बे, बे 8 16. 1 उरला. भाग जाते का? जात नाही. दशांश द्या. 10 झाले. बे 5 10. म्हणजे त्रिज्या किती आली? त्रिज्या बरोबर 8.5. व्यास कशात दिलाय? सेंटीमीटर. म्हणजे त्रिज्या बी कशात येईल? सेंटीमीटर. 8.5 सेंटीमीटर. आलं. चला, अभिजित गोरे, बारगजे, काळे, वाघ, गवई. चला, काय म्हणतात गवई सर? किती छान शिकवतात. सर्वांनी लाईक करा. चला बरं, एकदा लाईक करा. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पूरक कोनांच्या मापाची बेरीज किती अंश असते? पूरक कोनाच्या मापाची बेरीज किती अंश असते? प्रश्न एकदम सोपा आहे. पर्याय 1 100 अंश, पर्याय 2 90 अंश, पर्याय 3 180 अंश आणि पर्याय क्रमांक 4 145 अंश. नवोदयला पर्याय ABCD येतात. ABCD. सैनिक स्कूलला पण पर्याय ABCD येतात. स्कॉलरशिपला पर्याय 1 2 3 4 येतात. पर्यायाचे जे क्रमांक असतात ते नवोदयला ABCD, म्हणजे इथे ABCD. स्कॉलरशिपला 1 2 3 4 असं असतात. चला, कोण देते उत्तर? राठोड, ऋतुराज, प्राची, काळे पाटील, अथर्व मनवर. तर पहा, पूरक कोनाच्या मापाची बेरीज, पूरक कोनाच्या मापाची बेरीज किती असते हो? 180 अंश असते. एकदम सोपा प्रश्न. किती असते? 180 अंश. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. काय येईल उत्तर? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. चला, लाईट आलेली आहे. उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं वेळ लागला. चला, पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न, एका त्रिकोणाचे कोन 2:3 3:4 या प्रमाणात आहे, तर त्या त्रिकोणाचा प्रकार पुढीलपैकी कोणता? एका त्रिकोणाचे कोन 2:3 3:4 या प्रमाणात आहेत. त्रिकोणाचा प्रकार शोधायचे आपल्याला. तर त्या त्रिकोणाचा प्रकार कोणता? बरोबर आहे.
तर पहा, त्रिकोणाचे कोण कसे दिले, 2 असतील म्हणजे समान पट, त्याची काय मानू आपण, समान पट. तुम्हाला प्रश्न पाहिल्या पर्याय पाहिल्या लक्षात येतं. लघुकोन, काटकोन त्रिकोण, विशाल कोन त्रिकोण आणि समद्विभुज काटकोन त्रिकोण. मग आता समद्विभुज म्हणजे 2 कोण हे आहेत का त्याचे समान मापाचे, नाही. काय करायचं, 4 आणि 3 7, 7 आणि 2 9, किती उरल्या बेरीज, 9 उरलेल्या. मग या 9 180ला भागायचं. 180ला का भागायचं, त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते म्हणून 180 अंशाला भागलं तर तिथं काय येतंय, 20 येतंय. मग हे 20ची दुप्पट 40, 20ची तिप्पट 60 आणि 20ची चौपट 80. मग हे कशा प्रकारचे कोण झाले तिन्ही, पहा. समानपट काय, x मानू. मग हे 2x अधिक 3x अधिक 4x बरोबर त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते म्हणून बरोबर 180 अंश. मग 2 आणि 3 5, 5 आणि 4 9, 9x बरोबर 180. मग x बरोबर 180 भागिले 9, 9 1 9, 9 2 18 0. x बरोबर 20. x ची किंमत काय मिळाली आपल्याला, 20. मग हे 2x 3x आणि 4x, x ची किंमत 20 मिळाल्यामुळे इथं 20 गुणिले 2 किती झाले, 40 अंश. 20 गुणिले 3 60 अंश. 20 गुणिले 4 80 अंश. 20 गुणिले 4 80 अंश. मग 40 60 आणि 80 बरोबर आहे. तर मग हा आपल्याला लघुकोन आहे का, लघुकोन त्रिकोण आहे का. लघुकोन त्रिकोणाची व्याख्या काय असते, 90 अंशापेक्षा कमी. तिन्ही कोण कसे, 90 अंशापेक्षा कमी. काटकोन त्रिकोण, एक कोन 90 अंशाचा पाहिजे, तिथं एक कोन 90 अंशाचा असावा. मग इथं एक तर 90 अंशाचा आहे का, नाही, म्हणजे हा काटकोन त्रिकोण येईल का, नाही. विशाल कोन त्रिकोण म्हणजे 3 कोणापैकी एखादी कोण, एक तरी कोण कसा असला पाहिजे, 90 अंशापेक्षा मोठा असला पाहिजे. मग इथं 90 अंशापेक्षा एखादी तरी मोठा आहे का, नाही. मग हा विशाल कोण येईल का, नाही. समद्विभुज त्रिकोण, 2 कोण समान आहेत का, हो इथं नाही, म्हणजे हे येणार नाही, हे समान नाहीत, बरोबर आहे. म्हणजे हे बी येणार नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 4 बी येणार नाही. म्हणजे उत्तर काय येतंय, पर्याय क्रमांक 1 येते. बऱ्याच जणांनी काय केलं, कोणीतरी सी दिले की सगळ्यांनी सी म्हणजे 3 नंबरचं उत्तर बरोबर. तसं करू नका, थोडंसं डोक्याला ताण द्या, परीक्षा जवळ विचार करा. चार्टमध्ये त्याचं उत्तर बघून तुम्ही ते देऊ लागलात असं करू नका. तर तिन्ही कोणाचे जे माप आहेत ते 90 अंशापेक्षा कमी अंश मापाचे आहेत. हा 40 आहे, 60 आहे, 80 आहे. म्हणून उत्तर काय येते, लघुकोन त्रिकोण पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येते. 90 अंशापेक्षा हे काटकोन त्रिकोण सुद्धा नाही, 90 अंशापेक्षा कमी, म्हणजे उत्तर तिन्ही कोण कसे आहेत, 90 अंशापेक्षा कमी येतं. म्हणून आपलं उत्तर काय येते, पर्याय क्रमांक 1 ते लघुकोन त्रिकोण आहेत. चला, नरखेडकर, नरवडे, वेदांत, चला आपली गाठभेट होऊन बरेच दिवस झाल्यासारखं वाटतंय, हे की नाही. मला तर लय दिवस झाल्यासारखं वाटू लागले, कुठे एखादी वर्ष लाईव्ह क्लासला नसल्यामुळं एखादी वर्षापूर्वी आपली गाठभेट झाली होती असं वाटतंय. हे पुढचा प्रश्न, समान बाजू असणाऱ्या चौकोनाचे सर्व कोन काटकोन आहेत तर तो चौकोन कोणत्या प्रकारचा आहे. समान बाजू असणाऱ्या चौकोनाचे सर्व कोन काटकोन आहेत तर तो चौकोन कोणत्या प्रकारचा आहे. चला, एकदम सोपा प्रश्न आहे.
प्रश्न काय म्हणतोय, समान बाजू असणाऱ्या चौकोनाचे सर्व कोन काटकोन आहेत. पतंग हा चौकोनाचाच प्रकार आहे, आयात चौकोनाचाच आहे, चौरस चौकोनाचाच आहे, समलंब चौकोन चौकोनाचाच आहे. आता आयात जर घेतला, आयात काय आहे, आयात समोरासमोरील बाजू कसे असतात, समान असतात. म्हणजे हा आयत आहे, ही बाजू समान आहे, ह्या दोन बाजू समान आहेत. म्हणजे सर्व बाजू समान आहेत का ह्याच्या, नाही. येईल का, नाही. त्याच्यानंतर चौरस, सर्व बाजू समान मापाच्या असतात. सर्व बाजू समान मापाच्या असतात. चौरस हो का, हे असा असतो चौरस. याच्या चारही बाजू काय आहेत, समान आहेत. पतंग कसा असतो पहा, हा पतंग आहे. या दोन बाजू समान, या दोन बाजू समान. मग आपल्याला प्रश्नामध्ये काय म्हणले, मग पतंग येईल का, नाही. आयात येईल का, नाही. समलंब चौकोन सुद्धा येणार नाही. लंब समान असणारे समलंब चौकोन सुद्धा येणार नाही. मग उत्तर काय येईल, तर आपलं उत्तर येते चौरस. चौरसाच्या सर्व बाजू समान असतात. या ठिकाणी समान बाजू असणाऱ्या, मग उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. चौरस हे उत्तर असेल आपलं. आलं का लक्षात. चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी, पुढचा आणि शेवटचा प्रश्न घेऊ. आपल्याकडे 2 मिनिट वेळ आहे. प्रत्येक चौकोनाला टिंबटिंब कर्ण असतात. प्रत्येक चौकोनाला टिंबटिंब कर्ण असतात. किती कर्ण असतात चौकोनाला, हा आपण चौकोन काढला. कर्ण कशाला म्हणायचं, या दोन कोनातून जाणारी जी रेषा आहे त्याला आपण काय म्हणतो, कर्ण म्हणतो. मग आपल्याला किती कर्ण काढता आले हो, तर प्रत्येक चौकोनाला 2 कर्ण असतात. किती असतात, 2 कर्ण असतात. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येते. काय ते उत्तर, पर्याय क्रमांक 3. प्रत्येक चौकोनाला 2 कर्ण असतात. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येते. महाकाल, अथर्व. चला आपली वेळ झालेली आहे, या ठिकाणी आपण थांबूया. लाईक केला नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल, सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला, ज्यांना जो घटक अवघड जात आहे, प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवत आहात, ज्यांना जो घटक अवघड जात आहे त्यांनी काय करा, त्या घटकाचे व्हिडिओ आपल्या मॅथ मराठी या चॅनलवर पहा किंवा मला मेसेज करा. त्या घटकाचे जेवढे काही व्हिडिओ आहेत किंवा त्याची प्लेलिस्ट असलेली मी तुम्हाला टाकेन. चला या ठिकाणी थांबू. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू नेक्स्ट ग्रेड, हॅव अ नाईस डे.